सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चांद मातला या स्टोरीचा 108वा एपिसोड आपणासमोर सादर करत आहे. चला तर मग सुरू करूया स्टोरीला. झालं का? आणखीन किती वाट पाहायची मी? असा दौलतचा दमदार आणि जरबेचा आवाज सुमनच्या कानावर पडला तशी ती दचकली आणि तिच्या विचारातून बाहेर आली आणि पदराची साडी पिन काढून त्याच्याजवळ येऊन उभा राहिली आणि तिच्या साडीच्या पदराच्या निऱ्या खाली कोसळल्या आणि त्यासोबत तिची इज्जत, तिची मान मर्यादासुद्धा कोसळली असं तिला वाटलं. आणि जेव्हा जेव्हा दौलत तिच्याजवळ येऊन असा जबरदस्ती करतो तेव्हा हे मिलन नसून, नवरा बायकोचं पवित्र मिलन नसून हा तिच्यावर बलात्कार आहे असं तिला वाटायचं, आणि तो सुद्धा तिच्या मर्जीनं केलेला बलात्कार. आणि आता ती खूप उशीर लावते म्हणून त्यानं तिच्याकडे तसंच रागात बघितलं आणि म्हणाला, फक्त इतकंच का? बाकीचं कोण करणार? इतकी लाडाची नाहीस म्हणजे तू, जे मी तुझी गुलामगिरी स्वीकारून पुढचं काही करेल. पटकन सगळे कपडे काढून ये, आज काहीही नको तुझ्या अंगावर. तशी ती हबकली, कारण ती रात्र नव्हती का दिवस होता आणि दिवसाढवळ्या असं विवस्त्र होणं तिला कसं तरी वाटत होतं. आणि दौलत मात्र रुबाबात त्याच्या मिशीवर ताव देत पलंगावर पाय पसरले आणि पायावर पाय टाकून बसला. आणि त्याबरोबरच सुमनला रघु तिची वाट बघत असेल, त्यानं भेटावं म्हणून त्याला किती विनंत्या केल्या, आणि आता मी नाही गेले तर त्याला काय वाटेल असं ती विचार करत होती. आणि पुन्हा दौलत तिला दम टाकत म्हणाला, तुला म्हणालो ना सगळी साडी काढून ये. आणि सुमन आता खूप अपमान वाटत होता आणि तिनं पटकन अंगावर पदर टाकला आणि म्हणाली, नाही, मला हे मंजूर नाही. मी तुमची बायको आहे, एका रात्रीपुरती पैसे देऊन विकत घेतलेली वेश्या नाही. तुम्ही मला सन्मानानं वागवलं पाहिजे आणि माझ्या मर्जीनंच, मी खुश असतानाच मला हात लावला पाहिजे. आणि आता दौलतला तिचा राग आला आणि त्यानं खाडकन तिच्या कानाखाली लावली आणि म्हणाला, माज आला आहे का खूप? जास्तच फडफड करायला लागलीस की. 4 बोकं शिकलीस म्हणून डोक्यावर बसायचं नाही. पायातली चप्पल पायातच शोभून दिसते, तिला कोणी डोक्यावर घेऊन फिरत नाही. सुमन आता रडत होती. दौलतला तिचा फार राग आला होता. त्यानं आता फरफर तिची साडीच फेडली, तिच्या ब्लाऊजची बटणं तोडून टाकली आणि तिची अशी विडंबना करून तो इथून निघून गेला. आणि जाता जाता तिला म्हणाला, तुझ्यापेक्षा ती वेश्या परवडली, निदान ती सांगेल तशी तरी ऐकते. आणि सुमनची अशी विटंबना बघून तिला स्वतःचीच लाज वाटली आणि कुठेतरी जाऊन जीव द्यावा असं वाटलं. स्वप्नातही वाटलं नव्हतं की हा असा नवरा भेटेल, आणि तिच्या वडिलांनी काय म्हणून तिला इथं दिलं असं तिला वाटलं. तिनं पुन्हा रडत रडत तिचा तो ब्लाऊज काढून टाकला, दुसरी साडी घातली आणि तो ब्लाऊज आणि ती साडी तिनं घराच्या मागे जाऊन पेटवून दिली. आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्या डोळ्यात अश्रूसोबतच दौलतविषयीचा राग तिच्या मनात भरला. आणि त्याचवेळी इकडे तळ्याच्या काठी रघु तिची वाट बघत होता. तिने का बोलवलं आहे भेटायला हे त्याला कळत नव्हतं. आणि संध्याकाळी 6 वाजून गेले तरी ती आली नाही आणि रघुला वाटलं आता ती येणारच नाही. बहुतेक आता तिला काहीतरी अडचण आली असेल किंवा तिला मला भेटायचंच नसेल. पण जर भेटायचं नव्हतं तर मला इथे बोलवून माझा अपमान करायची काय गरज होती? बरोबर आहे, आता ती मोठ्या घरची सून आहे ना, माझ्यासारख्या गरीबाला कशाला भेटायला येईल असं वाटून त्यालाही राग आला आणि तो घरी निघून गेला. आणि इकडे मालन मात्र रंगीच्या मोकळ्या खुटीकडे बघून अश्रू काढत होती आणि गंगीसुद्धा दुधासाठी म्याव म्याव करत होती. मालनला खूप आठवण येत होती तिची, आणि सोबतच चंद्राची सुद्धा आठवण येत होती. आणि ती गेल्यापासून तिची काहीच खबर नाही. ती कशी असेल, व्यवस्थित असेल तरी का? माझी आठवण तिला येत नाही का? ती रमेशला घेऊन मला भेटायला का येत नाही? असे प्रश्न तिच्या मनात येत होते.
आणि आता तिचं लक्ष त्या फोटोवर सुद्धा गेलं आणि तिला शशीची सुद्धा आठवण येत होती. आता ती उठली आणि पटापट जाऊन तिनं शशीचे फोटो बघितले बाहेर आणि हा शशी आहे आणि हे फोटो पोलिसांनी चिटकवले होते ते सगळे फोटो तिनं काढून आणले आणि घरामध्ये ठेवले आणि म्हणाले, नाही, मी माझ्या शशीला पुन्हा पोलिसांना पकडून देणार नाही. मग आता संध्याकाळ झाली आणि सुमननं बघितलं की सरपंचाच्या खोलीत काहीतरी हळूहळू कुजबूज सुरू होती. तिनं तिचे कान टवकारले आणि खोलीच्या बाहेर जाऊन उभा राहिली आणि हळूच दरवाजाच्या फटीतून तिनं आत पाहिलं. तसा तिच्या काळजाचा ठोका चुकला, कारण तिथं लकाकतं कुऱ्हाडीचं पातं हातात घेतलेले आणि खांद्यावर असलेली घोंगडी आणि डोक्याला फेटा, कपाळाला पिवळा भंडारा लावलेले 2 रामोशी तिथं होते आणि त्यांचे डोळे फारच क्रूर दिसत होते. जरासुद्धा दया माया त्यांच्या डोळ्यात दिसत नव्हती आणि शरीरानं आडदांड होते. एका ठोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून माणसाचे 2 तुकडे करतील इतकी ताकद त्यांच्यात होती. आणि त्यांना बघून सुमन घाबरली आणि परत निघाली. इतक्यात दौलत म्हणाला, आबा, तो रघ्या. तशी रघूचं नाव ऐकून सुमन लगेच थांबली आणि तिनं आणखीन ध्यान देऊन ऐकायला सुरुवात केली. आणि रघूचा काटा काढून टाकण्यासाठी सरपंचाने दौलतनं ती माणसं बोलवली होती. आणि सरपंचाला दौलत म्हणाला, आबा, त्या रघ्याला चांगलाच इंगा दाखवण्याची वेळ आली आहे. तो आपल्याला लय नडणार असं दिसतंय. सारखा मिटिंगावर मिटिंगा घेतो आणि तुमच्या विरोधात लोकांना फुगवतो. सरपंच म्हणाले, तिथे त्यानं किती पण फाडाफाडा करू दे, माझ्या विरोधात जाण्याची कुणाची बिशाद नाही. जो माझ्या विरोधात जातो तो उद्याचा उगवता सूर्य बघत नाही. आणि दौलत म्हणाला, यावर्षी त्यानं त्या चाळीतला गणपती पण बसवला. इतकी वर्ष तुम्ही तिकडं गणपती बसू दिला नव्हता आणि त्यानं तुमचा आदेश नाकारला. देव सर्वांना सारखा असतो, देवाला वाटून घेणारे तुम्ही आम्ही कोण असं म्हणून त्यानं गणपती बसवला दुसरा आणि त्याचं साम्राज्य निर्माण करायला बघतोय तो. आणि सरपंच म्हणाले, त्याचं साम्राज्य? अरे हट, कालच्या लुंग्या सुंग्या पोरांनी येऊन, ज्यांना अजून त्यांच्या चड्डीची नाडी पण बांधता येत नाही आणि नाक पुसायचं कळत नाही, त्यांनी येऊन जर साम्राज्य निर्माण करायचं तर मी काय नुसत्या धोत्राचा सोगा धरून मिरवायला बसलो का इथं? इथला सम्राट फक्त मी एकटा आणि हे साम्राज्य फक्त माझ्या एकट्याचं. आणि बघूच कोण आडवा येतं. जो आडवा येईल त्याला कसा आडवा करायचा हे मला चांगलंच कळतं. आणि दौलत म्हणाला, म्हणूनच तर आबा, या काळूला आणि बाळूला बोलवलेलं आहे मी. आणि सरपंच त्या दोघांकडे बघून म्हणाले, लक्षात ठेवा, एका कुऱ्हाडीच्या ठोक्यात त्याचा जीव गेला पाहिजे आणि त्याचं 1 नाही 2 नाही तर 4 तुकडे करायचं. आणि किती? 4 तुकडे करायचं आणि पहिली कुऱ्हाड त्याच्या गळ्यावर फिरवायची, म्हणजे त्याच्या तोंडातून आवाज नाही निघाला पाहिजे आणि उद्याचा सूर्य त्यानं नाहीच बघितला पाहिजे. दौलतनं आता त्या दोघांच्या अंगावर पैशांचा बंडल फेकला आणि म्हणाला, काम झालं की मग मला सांगायला या. उरलेली रक्कम आजच मिळेल काम झाल्यावर. आणि आता हे सगळं सुमननं ऐकलं आणि ती खूप घाबरली आणि तिला धक्का बसला. ती मागं सरकली. इतक्यात तिच्या हातून भिंतीवरचं शोपीस पडलं आणि आवाज आला. तसे सरपंच आणि दौलतनं ते ऐकलं आणि सरपंच म्हणाले, दौलतराव, कोणीतरी आपलं बोलणं ऐकतंय वाटतं, बघा बरं. दौलत आता पटकन दरवाजात आला आणि त्यानं दरवाजा उघडून बघितलं तर त्याला ते आईस्क्रीमच्या काड्याचं शोपीस पडलेलं दिसलं. ते खूप हलकं फुलकं होतं आणि वाऱ्यानं पडलं असेल असं दौलतला वाटलं. आणि दौलत म्हणाला, आबा, काय नाही. आणि इकडं सुमन मात्र तिथून दबक्या पावलानं पळत आली होती आणि तिच्या रूममध्ये जाऊन पटकन तोंडावर पांघरून घेऊन झोपण्याचं तिनं नाटक केलं. आणि आतल्या आत ती घाबरून विचार करत होती, म्हणजे हा सगळा रघूला मारण्याचा डाव करत होते. मी दुपारी त्याला भेटून सावध केला असता तर बरं झालं असतं, पण आता कसं करू? इतक्या रात्री त्याला कसं भेटायला जाऊ? नाही, पण मला माहीत असूनही मी त्याला सावध नाही केलं तर मात्र आयुष्यभर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. त्याची काय चूक आहे यात?
का त्यानं स्वतःचा जीव गमवावा? दौलत आणि सरपंचासारख्या नीच आणि जनतेवर अन्याय करणाऱ्या माणसांच्या विरोधात जातो म्हणून त्याची चूक आहे का? मी असं होऊ देणार नाही. मी रघुला सावध करणारच, असं म्हणून सुमन रात्रीची बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होती. आणि आता इकडे रघुच्या घरी झोपण्याची तयारी झाली होती आणि तो त्याच्या भावकीसोबत इतर लोकांसोबत आजही मीटिंग केली. आणि शेवटपर्यंत घाबरू नका, तुम्ही सरपंचाला मत देऊच नका, तुम्ही विकासाला मत द्या, असं काहीसं त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचं मनोबल तो रोज रोज वाढवत होता. आणि रघु त्याच्या नेहमीच्या जागेवर पांघरून घेऊन ओसरीत झोपला. आता सगळा गाव सामसूम झाला होता. ओरडणारी कुत्रीसुद्धा विहळून विहळून शांत पडली होती. आणि काळू आणि बाळू त्याचा कर्दनकाळ होऊन कुऱ्हाडीचं लकाकतं पातं घेऊन त्याच्या दिशेनं निघाले. आणि त्याच वेळी सुमनसुद्धा तिथं येऊन भिंतीआड उभा राहिली. आणि त्या दोघांना रघुच्या दिशेने जाताना बघून ती खूप घाबरली. पण आता ती बोलू शकत नव्हती. तिच्या डोळ्यासमोर आता सगळं घडणार होतं, पण ती उघडपणे समोर येऊ शकत नव्हती, त्यांना थांबवू शकत नव्हती. काळू आणि बाळूनं आता कुऱ्हाड उचलली, तशी झोपलेल्या रघुच्या मानेवर चालवली आणि त्याने हातपाय खोडले आणि पुन्हा त्याची हालचाल बंद झाली. तशी सुमनच्या तोंडातून जोरात किंकाळी बाहेर पडली. पण अचानक पाठीमागून कोणीतरी तिचं तोंड घट्ट दाबून धरलं आणि तिची किंकाळी तिच्या तोंडातच राहिली आणि ती खूप घाबरली. मग आता कोण असेल तो जो तिच्या पाठीमागून आला आणि तिचं तोंड दाबलं? पाहायचं असेल तर पुढचा भाग नक्की ऐका. थँक्यू सो मच.